Bar is loaded for Mohammad Niyan. नमस्कार. संतोष आबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. राष्ट्रीय क्लासिक बेंच प्रेस स्पर्धा फरीदाबाद इथं 7 ते 11 जानेवारीच्या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आपल्या पुरंदर तालुक्यातील बिहुडी गावचे रहिवासी आणि प्राध्यापक शिवाजीराव भिंताडे यांनी याच्यामध्ये सुवर्णपदक प्राप्त केलं. आपण त्यांच्याशी बातचीत करू. बिहुडी ही क्रांतिकारकांची जन्मभूमी. या जन्मभूमीतून आलेले प्राध्यापक शिवाजीराव भिंताडे यांच्याशी आपण प्रत्यक्ष चर्चा करू. सर, आपण ही जी स्पर्धा जिंकली याच्यामध्ये दैदिप्यमान अशा स्वरूपाचं यश मिळवलं. आपण हे यश कसं मिळवलं किंवा ही स्पर्धा कशी होती, थोडीशी माहिती आपल्याला सर्व प्रेक्षकांना उपलब्ध करून द्या. धन्यवाद. मला आपण आपल्या चॅनलवर जी संधी दिली माहिती देण्याची त्याबद्दल मी प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि ही जी स्पर्धा आहे ही पॉवर लिफ्टिंगमध्ये बेंच प्रेस एक प्रकार आहे. तर या बेंच प्रेसची जी 34वी राष्ट्रीय स्पर्धा फरीदाबाद दिल्ली येथे झालेली आहे. या स्पर्धेमध्ये मला 2 प्रकार असतात बेंचचे. त्यात क्लासिक बेंच प्रेस आणि इक्विप बेंच प्रेस. इक्विप म्हणजे काय तर विशिष्ट प्रकारचा पोशाख घालून खेळायला बेंच प्रेस. आणि क्लासिक म्हणजे काय तर कुठलाही टी शर्ट किंवा हे वेगळं न घालता फक्त रिस्बँड म्हणजे मनगटाला जे काही सपोर्ट देतो तेवढाच सपोर्ट आपल्याला अलाउड असतो. बाकी जे आहे इक्विपमध्ये तुम्हाला टी शर्ट असतो, रिस्बँड वगैरे सगळ्या या गोष्टी दिलेल्या असतात आपल्या किंवा ते आपल्याकडे असतात. आपण त्यासहित खेळतो. आपण त्याला इक्विप बेंचेस असं म्हणायचं. ही स्पर्धा कुठं? फरीदाबाद दिल्ली जवळ जे फरीदाबाद शहर आहे या शहरामध्ये त्या स्पर्धा झालेल्या. कोणत्या कोणत्या संघांनी याच्यामध्ये भाग घेतला? यात भारतातल्या जवळजवळ 28 राज्याचे प्रतिस्पर्धी या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्राची जी टीम आहे ती 106 खेळाडूंची महाराष्ट्राची टीम होती. या टीममधून मला 74 किलो मास्टर 3मध्ये 2 सुवर्ण पदकं मिळालेली आहेत. त्याचबरोबर स्ट्रॉंगमॅन 74 किलो क्लासिक आणि 74 किलो इक्विप बेंच प्रेस या दोन्ही प्रकारामध्ये स्ट्रॉंगमॅनचा किताब मिळालेला आहे. आणि ज्या पुढील स्पर्धा आहेत त्या साधारण कतार आणि पोलंड येथे होणार आहेत. त्याबरोबरच एशियन पॅसिफिक स्पर्धा देखील होणार आहेत. या सर्व स्पर्धांसाठी मला नामांकन मिळालेलं आहे. तसं पॉवर लिफ्टिंग इंडियाच्या वतीनं अधिकृत पत्र येईलच. त्यानंतर या स्पर्धा आपल्याला खेळता येतात. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरून आपण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणार आहोत. आणि आपल्या पुरंदर तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं, पुणे जिल्ह्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव तसंच भारताचं नाव जर मला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेता आलं आणि तिथं आपल्या सर्वांची शुभेच्छांनी निश्चितच मला यश मिळेल आणि आपल्या भारतीयांचा झेंडा आपण आटकेपार निश्चितच लावू शकतो. आता नवीन मुलांसाठी काय संदेश देशील? नवीन मुलांसाठी ना पॉवर लिफ्टिंगमध्ये किंवा वेट लिफ्टिंगमध्ये खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. याच्यातून मला वाटतं मागच्या वर्षी साधारण 14 DSO एका वेळेस स्पोर्ट्सच्या या बेंच प्रेस प्रकारातनं 14 DSOच्या पोस्ट निर्माण झाल्या आणि ते खेळाडू आज त्या पदावर काम करतात. तिथे आणि इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संधी म्हणजे तुमच्या पोलीसमध्ये असेल, याच्यामध्ये आर्मीमध्ये आहे, तुमच्या एरोमध्ये आहे, मर्चंट नेव्हीमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहेत. अशा अनेक संधी आपल्याकडे आहेत. फक्त आपली मुलं तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि या मुलांना जर काही जे गायडन्स लागत असेल, आपल्या परिचित जरी कुणी असलं माझ्यापर्यंत आलं किंवा मी त्यांच्याशी संपर्क निश्चितच करेन. मला आनंद आहे की आपल्या खेड्यापाड्यातली जी मुलं आहेत खूप चांगली स्ट्रेंथ त्यांच्याकडे असते. बरोबर. परंतु त्याला दिशा द्यावी लागते. थोडंसं टेक्निक, त्याच्यासाठी लागणारी टूल्स म्हणून किंवा जे आयुधं लागतात, जे साहित्य लागतं ते सहज मिळू शकतं. एवढं काय आता अवघड नाही आहे. सध्या जिमचा खूप मोठा फंडा आहे. पण जिममध्ये मुलं नेमकं काय वेट जिम करतो म्हणतात, परंतु जिम करणं नाही, त्यातून आपला एखादा खेळ निवडला पाहिजे तरच आपल्याला पुढं जायचं. बरोबर. खेळ न करता नुसतं तुम्ही काय करता जाऊन हाही मोठा प्रश्न आहे. आणि तशी नुसती तब्येत वाढवणं किंवा मग नंतर म्हणतो आपण ते खाली आलं असं नसतं. कारण व्यायाम केला की तुमच्या शरीराला चांगला रक्तपुरवठा होणार, तुमचं शरीर सुडवलं होणार निश्चितपणे. आणि वेट ट्रेनिंग हा जो व्यायाम आहे हा पूर्ण शरीराला
समतोल राखतो शरीराचा. कुठल्याही एका बाजूला तो डेव्हलप करत नाही, तर संपूर्ण शरीर व्यवस्थितरित्या डेव्हलप करत असतं. तुझ्या आता येणाऱ्या या कतारच्या स्पर्धेसाठी आमच्या सर्वांच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तू आम्हाला जे काही आत्ता काही मार्गदर्शन केलंस पुढील पिढीसाठी त्याबद्दलही तुला धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. आचार्यात्रे विकास प्रतिष्ठानमध्ये तुम्ही सर्व्हिस केली, आता रिटायर झाला का आपण तिथून? मी आचार्य यात्रे विकास प्रतिष्ठानच्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात जवळजवळ 32 वर्ष शारीरिक शिक्षण संचालक म्हणून काम पाहिलं. अनेक खेळाडू या पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात किंवा इतर जे क्रीडा प्रकार आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये घडवलेले आहेत. अनेक विद्यार्थी हे पोलीस दलात आहेत, आर्मीमध्ये आहेत आणि जवळजवळ 30 मुलं क्रीडा शिक्षक म्हणून आज हायस्कूलमध्ये देखील काम करत आहेत. आज वय किती? आज मी 30 सप्टेंबर 2025 रोजी 60 वर्षानंतर निवृत्त झालेलं आहे. सध्या 61 चालू आहे. आणि 60व्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही सुवर्णपदक मिळवू शकता. आजच्या तरुणांच्या पुढे हा फार मोठा आदर्श आहे. कारण फाईट करतानाच आपण तरुणांच्या बरोबर करूया. वय हा तिथं मुद्दा येत नाही. हां जर तुमच्याकडे स्ट्रेंथ असेल चांगली, हां. ताकद चांगली असेल आणि त्याला टेक्निकची जोड असेल तर तुम्ही तरुणांच्या बरोबर सहज फाईट करू शकता. कारण त्याच्यात फार अवघड काही गोष्टी नाहीत. आपले जर शरीर शाबीत असेल, फिटनेस महत्वाचा आहे. फिटनेस असेल तर एकूण तर आपल्याला काहीच अडचण येऊ शकत नाही. आणि हा ताकदीचा खेळ आहे, त्यामुळे ताकद ही असलीच पाहिजे प्रत्येकाकडं अगदी शेवटापर्यंत. आणि ताकद टिकून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण 60 वर्षापर्यंत ताकद टिकवणं तसं सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही. सासवडच्या वाघिरे हायस्कूलमध्ये आपण एकत्र अभ्यास केला आणि त्यानंतर खरोखरच तुम्ही खूप मोठं यश संपादन केलंय. आपल्या सर्वांच्या ज्या शुभेच्छा आहेत, आपले सर्व मित्र भेटतात. संजू आहे, कोंडे आहे आणि संतोष, तू तर सतत माझ्याबरोबर असतोच आहे. आणि अनेक मित्रांचे फोन आलेले आहेत आपल्या तालुक्यातल्या मान्यवरांचे, जिल्ह्यातल्या मान्यवरांचे, तसंच माझ्या जिमचे. सर्वांच्या शुभेच्छा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे गावचं जे पाठबळ असतं, आपल्या जे आपली माती असते त्या मातीचं पाठबळ हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि तेच मला सध्या तरी पूरक आहे. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या आणि आपल्या सर्व मित्रांच्या, नातेवाईकांच्या अपेक्षा मी पूर्ण करत आहे.